नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण दिली आहे आपल्या हॉटेलला सुट्टी, त्यामुळे आपण आज घरीच आहोत। ती संकष्टीला सुट्टी होती, 19 तारीखला जी संकष्टी होती, 19 तारीखची सुट्टी आज आपण दिली आहे। आणि आज सुट्टी देण्याचं कारण म्हणजे असं, संकष्टीच्या आदल्या दिवशी संकष्टीच्या नेक्स्ट डे होतं इलेक्शन, त्यामुळे आपण गर्दी असणार म्हणून संकष्टीला चालू ठेवलेलं हॉटेल। आणि त्याचप्रमाणे आता मग म्हटलं का 21 तारीखला सुट्टी देऊया इलेक्शन झाल्यावरती। नेक्स्ट डे काय एवढं कोण बाहेर पडलेलं नसतं, सगळेजण आराम करत असतात, खाऊन पिऊन मस्तपैकी आरामात असतात इलेक्शन नंतर। तर म्हटलं आज सुट्टी देऊया, सगळ्या कामगारांना पण आराम, आपल्याला पण आराम। तर आता आपण चाललोय देवळात सगळ्या घरातल्यांसोबत। आणि हे बघा आपल्या घरातले मागे तयार होऊन बसलेत मस्तपैकी। मम्मी रिक्षेत बसली आहे, आई तिकडे खुर्चीत बसली आहे, आते त्याच्या बाजूला ॲना, फक्त काका यायचे आहेत, त्यांची वाट बघतोय आपण। मग काकाच्याच गाडीने, आय थिंक असं मला वाटतंय काकाच्या गाडीने आपण एर्टिगानेच जाणार आहोत देवळात, कारण मग इनोवा कशाला काढायची, एकाच गाडीतनं सगळे जाऊ शकतो 7-8 माणसाला, त्यामुळे इनोवा काढणार नाही। बघूया, एर्टिगानेच जायचं म्हणतोय, पण बघूया काका काय म्हणतोय ते। जर मग असं वाटलं की आपण इनोवाने जायचं, नको इनोवाच घेऊन जाऊया, ठीक आहे इनोवाच घेऊन जाऊया। हा बघा याचं तोंड लगेच खुश झालं, याला इनोवा नेऊया म्हटलं लगेच तोंड खुश झालं। तर आता आपण इनोवाच घेऊन जातोय, डिसाईड झालं की इनोवा न्यायचं। आणि आता आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत आपल्या गावातल्या रामेश्वर मंदिरला। जसं की तुम्हाला माहिती आहे, दर संकष्टी किंवा असो किंवा दरवेळी जेव्हा आपण सगळ्यात पहिले देवळात जातो तेव्हा रामेश्वराच्याच देवळात जातो सगळ्यात पहिले, त्यानंतर आपल्या कुलदेवतेला म्हणजे आपल्या सातेरी मंदिरात वेतोऱ्याच्या, त्यानंतर मरवळनाथाला त्याच्याच पुढे आहे, ते तुम्हाला सगळं दाखवूया। पण त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कुठे, तर आपण जाणार आहोत शिरोड्यात, कारण आपल्याला थोडं फर्निचर बघायचं। फर्निचर म्हणजे काय, आपल्याला वॉर्डरोब बघायचे आहेत, जे रूममध्ये आता रूम्स कलर केलेत म्हटल्यावर त्याच्यावर चांगले तरी वॉर्डरोब्स पाहिजेत ना, नाही तर ही कशी लोखंडाची कपाट आता बरी वाटत नाही यार, ती फॅशन गेली। मग मम्मी आणि म्हणायला लागली काय तर की मग वॉर्डरोब बघूया, तर ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं, तर त्या दुकानात जाऊन बघूया की वॉर्डरोब कसे आहेत ते वगैरे। तर आपल्याला पसंत पडला तर आपण त्यांना फिक्स करू वगैरे, किंवा कसं काय साईज वगैरे त्यांना येऊन चेक करायला सांगू वगैरे, ते सगळं पुढचं पुढे। पण आता सध्या तरी आपण वाजलेत ना 3:30, आपण निघतोय वेतोऱ्याला जायला। आता वाजलेत बरोबर 3:30 नाही, आय थिंक वाजलेत ओ शिट, फोन स्विच ऑफ झाला माझा। आता वाजलेत बरोबर 4 आणि आपण निघतोय आता। लेट झालाय, आपल्याला जायचा प्लॅन होता 3 वाजता, काकाने उशीर केला यायला, तो कायमच उशीर असतो याचा बाबा, तुझा बाबा ना उशीर का होतो, तर त्याच्यामुळे आपल्याला उशीर झालाय। बघूया आता अजून किती वेळा देतोय, आपण 4 वाजले अजून वाट बघतोय बाहेर बसून, तरी तो आला नाहीये। तर चला निघूया, सगळ्यात पहिले जाऊया रामेश्वराच्या मंदिरात। तर सगळ्यात लेट माणूस आलेला आहे, बघा बघा सगळ्यात लेट, ह्याच्यापेक्षा लेट अजून कोण नाही, एकटाच लेट आहे। आणि आता सांगणार काय, तर मी आज सगळ्यात पहिला आलो आणि तुम्ही राहिलात तयारी करायची म्हणून। लोकांची घरं बघून काय करतो, कशी काय झोपताना आज घरात तुमका दोघांका आहे ठेवतो, काकी गाणी तू का। आणि बाई वेळ न घालवता आपण येऊन पोहोचलोय सरळ आपल्या रामेश्वर मंदिरात। आतमध्ये जाऊया, दिवा वगैरे लावूया, आणि शांतता बघा किती भारी आहे, ते बेलचा आवाज पण एकदम असा घुमतोय। छान आहे, मस्त ना पत्रिका ती। दर्शन घेऊन आपण झारात पेट्यावर पण आलो, खायला पण घेतलं आपल्यासाठी, आणि आपली गाडी इकडे उभी आहे। घ्या समोसे, कुठे कोकोनटच्या खाली कढी पकोडे, म्हणजे कोकोनटच्या खाली मसाला डोसा पण चांगलं भेटतं, पावभाजी पण चांगली भेटतं ना। ते पप्पा गेलेत, ते फोन करून विचारते। तर आपण सगळ्यांसाठी घेतलेत समोसे, आणि तेवढ्यातच गाणी लावला, मसाला डोसा आणि पावभाजी घ्यायला सांगते। तर हे बघा आपण सगळ्यांसाठी म्हणजे फरसाण घेतलेलं, त्यासोबत समोसे घेतलेत, वाटेत जाताना काहीतरी खायला म्हणून। वेळ म्हणतात ते का, वेळेवर म्हणतात ते का, योग्य वेळागारा वेळेवर म्हणता येईल, वेळेवर या नाही इड्या रे म्हणा नाही नशीब, तर फायनली आपण येऊन पोहोचलोय बघा आपल्या गावच्या सातेरी मंदिर जवळ। इकडे काहीतरी कार्यक्रम आहे, लाईट वगैरे लावतायत बघा, का नाही लाईट काढतायत, कालची जत्रा झाली ना त्यामुळे लाईट काढतायत। आता हे बघा हे सगळेजण उतरतायत गाडीतनं, आणि सोहर्स आपला झोपेला आलाय त्यामुळे तो उतरायला बघत नाही, एकदम हट्टीपणा करतोय, शर्टाची बटणं खोलून येतो बघा चोर।
तर ही उतरल्यानंतर आपण जागा शोधूया गाडी लावायला कुठेतरी, आणि नंतर गाडी लावून मग आपण पण जाऊया आतमध्ये. ही गाडी झाली आहे इथे पार्क, आणि तिकडे आहे मंदिर ते बघा वरती, तर तिकडे जायचंय आपल्याला. बरोबर चालत चालत दिसतंय 2 पावलावरती आहे, जास्त काय लांब नाही, थोडंसं अंतर आहे, तर चालत चालत जायला काय फरक नाही पडत. आणि गाडी इकडे मस्तपैकी पार्क केली आपण. काहीतरी कार्यक्रम चालू आहे इकडे. अरे बघ रे काढताय. कालच इथली जत्रा झाली आहे आणि आता काहीतरी वारं वगैरे काढून प्रश्न विचारतायत, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ थांबावं लागलंय. आणि आपण आता जरा हळू बोलतोय कारण त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. तुम्ही ऐका नीट ते काय बोलतायत ते. तिकडचं दर्शन घेऊन आता आपण पोहोचलोय बरोबर रवळनाथाच्या मंदिरात. बघा सातेरीचं मंदिरातलं दर्शन झालं. आता हे उतरत आहेत अजून, आणि आपल्याला भूक लागली, काहीतरी खायला पाहिजे. सगळ्यात पहिलं आपल्याला तिकडच्या देवळात जायचंय. पायाखाली आधी पहिलं बघूया. इकडनं ह्या मंदिरात नंतर जाणार आहोत, पहिलं तिकडे त्या मंदिरात जायचंय. तर आजचं हे तिसरं मंदिर आहे. पहिलं मंदिर रामेश्वर, दुसरं सातेरी, तिसरं रवळनाथ. गाडी आपण इकडे कुंदग्यात खाली उतरून पार्क केली आहे. बघा पूर्ण कुंदगा आहे इकडे. प्रत्येक वेळी आपण आलो की इकडेच लावतो गाडी. हा रस्ता आहे इकडचा बघा. आत्ता वाटतं भात कापणी झाली आहे ना, त्यामुळे ओला आहे बघा. कुंदगा पूर्ण ओला आहे, त्यामुळे गाडी पण बघा मस्तपैकी खाली उतरायला भेटली. ते एरवी काय होतं जेव्हा हार्ड होतं ना, तेव्हा म्हणजे असं खाचखळगे वगैरे असतात कुंदग्याला. मस्तपैकी एकदम ना प्लेन जागा होती, त्यामुळे गाडी खाली उतरता आली. आणि प्रत्येक वेळी आपण आलो ना की इकडेच लावतो गाडी. आणि हे मंदिराच्या समोर बरोबर, आणि तिकडे आपलं रवळनाथाचं मंदिर. रवळनाथाची जत्रा कधी या सातेरीच्या नंतरच असता ना लगेच? महाशिवरात्रीलाच असते ना. हा महाशिवरात्री दोन्ही एकत्र असतात. ह्याची असतेली त्या मंदिरात विचारूया त्यांना. चला तिकडे नाही मंदिर, इकडे या. बघ बेबी इकडे आहे मंदिर. ये रुक रे, आमचा नवरोबा बनून आलाय ना. कपडा देखो चमकी चमकी वाला पहना है, लड़की देखने जा रहे हैं. आणि हा कोण चटपोरी? छपरी छपरी स्टाईल. कुछ तो जोक. अरे प्रसाद चालू होत नको मारू. आता कधी आता एवढंच नाही, पुढच्या महिन्यात. पहिली जत्रा झाली. 2 जत्रा असतात. हा एक महाशिवरात्रीची आणि हे 2. हा महाशिवरात्रीची मोठी जत्रा आपण तेव्हाच येतो. हो रवळनाथाला. एक एक करून आणि हे मंदिर सिद्धेश्वराचं आहे. आपल्याला बाहेर कळालं, लक्षात आलं, येत नव्हतं नाव काय आहे ते. ॲक्च्युली माहीत होतं, पण सिद्धेश्वराचं हे की तिकडचं ते मला कन्फ्युजन होतं. मला ते रवळनाथाचं ते आहे ते माहिती आहे. तर हे मंदिर सिद्धेश्वराचं आहे. आपण इथे सिद्धेश्वराच्या मंदिरात आलो, पाया पडलो वगैरे. सगळ्यात पहिलं रवळनाथाच्या गेलो. हेच आपण दरवर्षी म्हणजे प्रत्येक जेव्हा संकष्टीला जेव्हा आपल्याला देवळात यायचं असतं तेव्हा आपण हेच काम करतो की देवाला आपल्याला येतो. मग सगळ्यात पहिलं सातेरीला, त्यानंतर येतो रवळनाथाला, त्यानंतर आपण सिद्धेश्वराला येतो. त्याआधी सगळ्यात पहिलं आपल्या गावच्या देवतेला म्हणजे देवाला म्हणजेच रामेश्वरला जातो. तर असंच असतं आपलं संकष्टी. आज संकष्टी नाही आहे, पण आज आपला फ्री टाईम होता. फ्री टाईम म्हणजे आपलं हॉटेल बंद असल्यामुळे. तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आज वेळ भेटला तर म्हटलं देवळात जाऊन या सगळ्यात पहिलं. आणि सगळी फॅमिली जेव्हा असते ना जायला तेव्हा खूप मजा असते. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना तर हे बरोबर कुडापासून अंतर आहे 12 किलोमीटर किंवा 12-13 किलोमीटर एवढंच अंतर आहे. जास्त 1-2 किलोमीटर पुढे मागे होईल. 15 किलोमीटरच्या आतच आहे. पण सगळ्यात भारी देऊळ आहे बघा. किती मस्त स्वच्छता वगैरे आणि शांतता पण भरपूर आहे. तोड़े ना छूटे कभी, तोड़े ना टूटे कभी, तेरे सिवा बिना गुजारा मेरा वे, जीने का जुनून तू सहारा मेरा वे. गिफ्ट आवली माझ्या हाताला.
शी आता डेटॉलने धुशी शी तुझ्या हाताचं आता पाणी पण नाही ना शी 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 शी. बरोबर आपण येऊन पोहोचलोय लक्ष्मी हॉटेलमध्ये. बॅक एंट्रन्सने आपण एंट्री घेतोय आणि चाललोय आता जेवणासाठी. पप्पा वगैरे ऑलरेडी येऊन थांबलेत आणि ही आमची मंडळी. पप्पानी काय पूर्ण दिवस नव्हते आपल्यासोबत त्यामुळे त्यांचा काही विषय येत नाही. आता फक्त रात्री जेवायला आलेत पप्पा आणि अमित आणि बाकी सगळे आपण आता चाललोय आतमध्ये. काय सांगतोय तो काय सांगतोय तो मराठा वेज मराठा सांगतोय ना ते भाज्यांचं एकत्र करून एकदा ती सांगते भाज्यांच्या वरची आम्ही काय करतो नुसती भाजी घालतो. ते हो ते खरं नियम तोच कोफ्त्यासारखे बनवतात. व्हेज मराठा कोफ्तेच बनवून घालायचा असतो. मी काय एक दिवस कारगिलचं बघतो आणि एक दिवस अभिषेक. नाही पण तसंच असतं कोफ्ते बनवून घालूच असतं. मग सांगते आता इथलं पोटात भूक लागली तोपर्यंत इथलं. आता आज पहिल्यांदा असं झालंय की काका ना पहिल्यांदा खाणार आहे मासे. नाही तर दर संकष्टी का जेवायला आलं का बघ ताटात बघ. आल्या पहिला काय नाही प्रॉन्स घे प्रॉन्स. हा चला चला का. तर आता सगळ्यात पहिले आपण आलोय जेवणासाठी बरोबर लक्ष्मी हॉटेलवरती आपल्या गवळदेववरती आहे कुठं तिथे. तर ऑर्डर वगैरे दिली आहे जेवणाची. बघूया आता किती वेळ लागतो यायला. पप्पा आणि पण बाहेर आहेत येत आहेत ऑर्डर दिली आहे. आणि हा बघा भुकेलेला प्राणी. आज काका पहिल्यांदाच दरवेळी आपण संकष्टीला जेवायला येतो तेव्हा काका व्हेज खातो कारण त्याचा उपास असतो म्हणून. यावेळी संकष्टीला काय एकदम असो का अचानक बघलो. दरवेळी असं होतं की काका प्रत्येक वेळी संकष्टी काय होतं काका दरवेळी संकष्टीला काकाचा उपास असतो. म्हटलं काकाला खायला भेटत नाही. यावेळी असं झालं की आपल्या हॉटेलला सुट्टी आहे आणि काकाचा उपास नाही. म्हटलं काकाने आल्यावर सगळ्यात पहिली ऑर्डर दिला आणि ती प्रॉन्स रवा फ्रायची. होय ना बाबू काय नीट शिरी नीट. आणि याचं काय आज छपरीगिरी चालली आहे बघा. काय वेगळंच चाललंय याचं. व्हेजचं टेबल आहे बघा इकडे. ही व्हेजवाली सगळी माणसं. तो व्हेजवाल्यांचा हेड बसलाय तो आणि ही व्हेजवाली सगळी मंडळी. सगळ्यात पहिली हाय दाखवते आई. हा सगळ्यात पहिलं आईचं हात वर उठतं नंतर काकी नंतर आते आणि मम्मीचा हातच वर उठतं. नको रे सोनू असं हाय पाहिलं. मम्मीचा हात पहिलं वर उठणार नाही कारण मम्मीचा शेवटा उठता हात नंतर एकदम पहिली लाचतली मम्मी नंतर हात उठतले. मम्मीला भूक लागली. मम्मीला भूक नाही मम्मी सगळ्यात पहिली लाचते. खरं असे नसल्यामुळे तिचा हात वर उचलत नाही. मम्मी हो काय आज मासे तुका खाऊक नाही गावणत म्हणा हात तुझं वर येणार नाही. तेवढ्यात असे बघ हे बघ असे धरायचे असे. एक नंबर टेस्टी. यांना तोंडावर बघता मग एक नंबर टेस्टी आहे. त्याच्या शेपूट पण ठेवलं नाही मी शपथ. बाबाचा व्हिडिओ हे बघ इकडे बघा तरी खाताना पूर्ण असं घ्यायचा नाही. व्हिडिओ नको तिकडे बघा खाताना असा घ्यायचा आणि पूर्ण असा. अरे त्याला बरोबर की आम्ही शनिवारी भूक लागली म्हणता. भूक लागली जोरात करतो. होय होय चला सर का किती जणको बसा घे. आईस्क्रीम खातोय मी. बसू कसा मांडीवर तुझ्या. तर मग तर ड्रायव्हर झालाय चेंज भाई. बघा ड्रायव्हरला आम्ही चेंज केलं. मला आला कंटाळा चालवून चालवून. याला म्हटलं चालव जराशी आता. आणि हा बघा ड्रायव्हर दुसरा आईस्क्रीम खातोय. तुम्हाला पाहिजे का विचार. तुम्हाला पाहिजे का विचार. तुम्हाला पाहिजे तर घ्या म्हण घ्या. घे खा. तर आता कुठे न थांबता सरळ जायचंय घरी. जेवलो वगैरे पोट भरलं यार फुल पॅक झालंय. आणि त्याच्यावरती आईस्क्रीम पण खाल्लंय. मी नाही खाल्लंय यांनी खाल्ला आणि मी फक्त एक चॉकलेट घेतलं माझ्यासाठी. ते सुद्धा फ्रीज मध्ये ठेवणार. आता काय खाणार नाही आपण. तर सगळ्यात पहिले जाऊया घरी आणि त्यानंतर तुम्हाला करूया ब्लॉगचा एंड आणि बाय पण म्हणूया. मोबाईल आहे ओय बेब्या
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.